माझं नाव तानाजी अंबादासराव अतकरे. वय माझं 66 वर्ष रनिंग आहे. मी 1958 साली 6 महिन्याचा असताना मला पोलिओ झाला होता. त्यामध्ये माझी लेफ्ट बॉडी साईड ही 60% डिसॅबिलिटी आहे. आणि त्यानंतर मग मी गव्हर्मेंट सर्व्हिसमध्ये जॉब करून मग 35 वर्ष मी सेक्शन ऑफिसर होतो. आणि मला कसल्याही प्रकारचं काही अडचण नसताना 2022मध्ये थोडा मी पोलिओचा पाय आहे तो थोडा स्लिप झाल्यामुळं माझा उजवा पायाचा जो चांगला गुडघा होता त्याचा तो क्रॅक तो मागं सरकला. त्याच्यानंतर म्हणजे मला जवळपास म्हणजे मी पहिलंच पोलिओ पेशंट असल्यामुळं मला म्हणजे थोडं असं वाटायला की आता आपण परत ॲक्टिव्ह होऊ शकत नाही, कारण जो चांगला पाय होता ज्याच्यावर आपण म्हणजे आज 65 वर्ष वय आपण केलेलं आहे. त्याच्यानंतर मग मी महाराष्ट्रामध्ये जे अपंग व्यक्ती आणि वयोवृद्ध लोकांसाठी जे संचेती हॉस्पिटलचं एक महाभारतातील श्रीकृष्णाप्रमाणे जे एक वरदान रूपी एक दवाखाना प्राप्त झालेला आहे. त्या ठिकाणी जी अपंगाचं पुनर्वसन वगैरे होतं ते ऐकलं होतं. आणि त्याच्यानंतर मी त्या संदर्भामध्ये डॉक्टर कैलास पाटील सरांचे व्हिडिओज वगैरे बघितले होते यूट्यूबवर वगैरे. तर त्यांच्या त्या ग्रेट एक्सलन्सीबद्दल मला पण आतुरता निर्माण झाली की आपण त्या सरांची भेट घ्यावी. आणि मी खरं सांगायचं म्हणजे क्रिकेटच्या भाषेमध्ये तो एक प्लेअर आहे, तो आउट झाल्यानंतर त्याला परत नंतर मग एक थर्ड अंपायरनं नॉट आऊट करायचं आणि परत ॲक्टिव्ह करायचं, अशा प्रकारची भूमिका ही ईश्वररूपी आमचे कैलास पाटील सरांनी पार पाडली. त्यांनी माझं सगळं पूर्ण चेकअप केल्यानंतर सांगितलं की तुमचा उजवा गुडघा तुमचा जो चांगला होता तो आता सरकलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला सर्जरी करावी लागेल. 4 महिन्यात त्यांनी मला टॅब्लेट्स वगैरे दिल्या. आणि त्याच्यानंतर मी चांगल्या प्रकारे म्हणजे थोडं जरा मला पण स्ट्रेंथ आल्यासारखं वाटायला लागलं. मग सरांनी सांगितलं की आपण सर्जरी करू आणि सांगितलं की तुमचं 100% मी ते जे काही चांगला पाय होता पूर्वी त्याप्रमाणे मी तुमचं करून देत. आणि मग अगदी म्हणजे मला पण एकदमच म्हणजे परत आपल्याला पुनर्जन्म झाल्यासारखं वाटलं. आणि मी सरांच्या याच्याप्रमाणे 22 जून 2023 रोजी माझी सर्जरी झाली. त्याच्यानंतर मी पोलिओ पेशंट असल्यामुळे मला थोडा रिकव्हरीला थोडा वेळ लागला, परंतु सरांनी परत मला मार्गदर्शन केलं. संचेती हॉस्पिटलचं जे काही फिजिओथेरपीचं एक एक्सलंट डिपार्टमेंट आहे त्या ठिकाणी पाठवून त्या ठिकाणी मला बरंचसं त्यांनी फिजिओथेरपीचे एक्सपिरियन्स वगैरे आणि काही व्यायाम करून घेतले. आणि ते व्यायाम करून सांगितलं की सरांनी सांगितलं एनी हाऊमध्ये तुम्ही काही असा कसा असा नेक्स्ट टाईमला तुम्ही ज्याला 6 महिन्याला माझ्याकडे येणार आहेत त्याला तुम्ही काठीवरती वॉकच आलं पाहिजे, म्हणजे ही माझी अपेक्षा आहे तुमच्याकडून. आणि अगदी त्यांच्या त्या शब्दांना म्हणजे मी जागृत राहिलो आणि मी त्याप्रमाणे सरांनी जसे सांगितले त्याप्रमाणे व्यायाम केले. आणि आज मला मात्र मी जे काही म्हणजे पोलिओचं लाईफ होतं त्याच्यामध्ये परत मी स्टँड झालेलो आहे. आणि मी वॉक मी कुठल्याही प्रकारचं कोणाचा आधार घेता व्यवस्थित चालू शकतो. परंतु मी या ठिकाणी संचेती हॉस्पिटलमध्ये सगळे कर्मचारी या ठिकाणी जे सर्जरीच्या वेळेला मला तरी सहकार्य केलं, या ठिकाणची जी काही एक चांगल्या प्रकारचं ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्याबद्दल मी खरंच म्हणजे मनापासून म्हणजे धन्यवाद देतो. आणि अशाच प्रकारच्या अपंग व्यक्तींना या ठिकाणी सहकार्य मिळाल्याबद्दल पुनश्च सर्व लोकांचे आणि डॉक्टर कैलास पाटील ईश्वररूपी आमचे गॉड आहेत त्यांचे तर परत आभार आहे.